झी 24 तास एक पाऊल पुढे। आपल्यासोबत ज्येष्ठ अभिनेते विनय आपटे आहेत। विनय आपटे यांचा जवळपास 4 दशकं त्यांच्याशी अत्यंत जवळचा संबंध होता। विनयजींना आपण बोलतो करणार आहोत। विनयजी, आपण पाहताय इतका प्रचंड मोठा जनसमुदाय आहे। आपण दूरदर्शनवर अनेक वर्ष पत्रकारिता केली आहे, आपण फील्डवरची पत्रकारिता केली आहे। अशा प्रकारची अंत्ययात्रा आपण यापूर्वी कधी पाहिली होती का? नाही, मी पाहिलेलं नाही। लोकमान्य टिळकांची फार मोठी अंत्ययात्रा निघाली होती आणि दादरच्या चौपाटीवर त्यांचे अंत्यसंस्कार झाले होते असं ऐकलं होतं। डॉक्टर आंबेडकरांची ही अंत्ययात्रा फार मोठी झालेली माहिती आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांची अंत्ययात्रा ही संख्येने फारच मोठी प्रचंड होती। त्याच्यानंतर इतकी मोठी अंत्ययात्रा निघालेली मी पाहिलेलं नाही। आणि मला असं वाटतं की साहेबांचं संचित जे आहे ना, ते संचित हे आहे। याच संचिताबद्दल आपण बोलूया की इथे आलेल्या प्रत्येक माणसाला किंवा हा कार्यक्रम बघणारा प्रत्येक माणसाला असं वाटतंय की या व्यक्तीशी माझं काहीतरी नातं होतं। तुम्ही या करोडो लोकांपेक्षा भाग्यवान अशा करता की तुमचा आणि बाळासाहेबांचा किंवा तुमच्या पत्नी वैजूताई यांचा अतिशय घरोब्याचा आणि जवळचा संबंध होता। आता या क्षणाला या अंतिम यात्रेत त्यांच्या काय आठवणी जागवाल? सगळ्यात पहिल्यांदा मला एक आठवतं, त्यांचा 75वा वाढदिवस जेव्हा झाला तेव्हा मी आणि वैजयंती त्यांना भेटायला गेलो होतो। नमस्कार वगैरे केले, आम्ही जाऊन गप्पा सुरू झाल्या। बोलता बोलता 7.5चा विषय निघाला। तर मी त्यांना असं म्हटलं की आपल्या देशाची 7.5 अजून संपलेली नाही बाळासाहेब, कारण ती 750 वर्ष असतं असं म्हणतात। 1250च्या सुमाराला जी सुरू झाली ते अजून देशाचं काही भाग्य उजळत नाही आपल्या। बोलता बोलता पुढे असंही झालं की बघा ना, जेव्हा जेव्हा तो माणूस अधिक जगावा असं वाटत होतं त्याच वेळेला तो माणूस आपल्यातनं निघून गेला। शिवाजी महाराज होते, ते जर आणखीन एक 25 वर्ष जगले असते तर कदाचित भारताचं भवितव्य जे आहे हे निराळ झालं असतं। लोकमान्य टिळक जर आणखीन एक 15-20 वर्ष जगले असते तर देशाचं राजकारण कदाचित बदललं असतं। मी सहज बोलताना असं म्हटलं की साहेब, तुमची गरज आहे देशाला आणि महाराष्ट्राला, त्यामुळे तुम्हाला दीर्घायुष्य लाभो अशी म्हटलं या म्हणजे मी तुमच्या चरणी प्रार्थना करतो। पटकन मला म्हटलेले का मी 100 वर्ष जगणारच आहे, पण माझ्या 100रीला तू जिवंत असशील ना। जे बोलेल ते करून दाखवणारा माणूस जो होता, हे जे अत्यंत घरातल्या माणसाशी बोलावं असं ते आमच्याशी बोलले, ते मात्र ते पुरं करू शकले नाही याचं मला अतीव दुःख आहे। साहेबांना दीर्घायुष्य कसं आहे ना की माणूस असण्याने सुद्धा बऱ्याचशा गोष्टी होतात, तो प्रत्यक्ष कार्यरत असण्याची गरज नसते। माणसाचं असणं आणि नसणं या दोन्हीमध्ये किती तफावत आहे, केवढा प्रचंड मोठा फरक आहे। हा फरक काल दुपारी 3:30च्या आधीची परिस्थिती आणि त्याच्यानंतरची परिस्थिती हे आपण सगळे अनुभवतो। अगदी खरं आहे। आणि हीच परिस्थिती नेमकी लता दीदींनी झी 24 तासची जी एक प्रदीर्घ संवाद साधला आपल्या सर्वांची, त्यात पुन्हा त्यांनी फोन करून त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली की परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। ती जी संभवामी युगे युगेची भावना आहे तीच आज प्रत्येकाच्या मनात आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।